साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शकस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. विशाल सह्याद्री सहकारी बँकचे चालक म्हणून ज्यांचं योगदान. आणि मॅचला स्टार्ट करूया. चला, काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स प्ले. ऍक्शन टाइम. गणपती बाप्पा मोरया. पहिल्या चढाईसाठी आपण पाहतोय पार्ले महोत्सव. आणि पहिल्या चढाईमध्ये आला, अंगावर घेतला, खांद्यावर. जेवढ्या जोरात आला तेवढ्या जोरात कव्हर. एवढा चेक पाहिजे होता. घाई खूप. पहिली चढाई होती. सहाच्या कव्हर मध्ये आपण पाहतोय पहिल्या चढाईमध्ये प्रमुख चढाईपटू. आणि बघा, वेगळा कॉन्फिडन्स या ठिकाणी. आणि आता मात्र कव्हर सावकाश. कव्हर सक्सेसफुल. काल पण आपण पाहिलं पहिल्या 2-3 चढायांमध्ये, जसं काही दिवसांपूर्वी आम्ही चिपळूणला स्पर्धा केली, त्या ठिकाणी शुभम शिंदे आणि जी टीम होती आदित्य शिंदे कोळकेवाडी चिपळूण यांनी फायनलला चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर विरुद्ध कव्हरच्या गुफरान होता आणि कित्येक खेळाडू होते. त्यांना पहिल्या 2-3 कव्हर ज्या पद्धतीने लावल्या कॉर्नर ऍक्शन मध्ये, क्या बात है. मॅच छान होणार आहे. मॅच इज ऑन. पहिल्या 2 पकडी दोन्ही बाजूंकडून. पुन्हा एकदा या खेळाडू देखील टचवर पकडण्याचा प्रयत्न आहे. तर मात्र बघूया सुरुवात. चढाईसाठी लेफ्ट रेडर 6च्या कव्हर मध्ये एकत्र कॅम्प केलेले खेळाडू आहेत, एकत्र खेळलेले खेळाडू आहेत. मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व केलेले दोन्ही संघात खेळाडू आहेत, जे मुंबई उपनगर जिल्ह्याचे खेळाडू आहेत. त्यामुळे आता मात्र मिळाला पुन्हा एकदा. स्पीड है, रफ्तार है, लेकिन गिरफ्तार हो रहे हैं. यही बड़ी बात है. बघा बघा, पहिला खांदा बघा. जास्त थोडासा सावकाश सावकाश सावकाश. जा तिकडे, बस आधी. सावकाश, घाई करू नको. सहज सुंदर गुण, सहज सुंदर पॉइंट. पहिला उपांत्य फेरीचा सामना प्रथम श्रेणी पुरुष अ गट सुरक्षा क्रीडा प्रबोधिनी मालाड विरुद्ध पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले. फायनल मध्ये कोण प्रवेश करणार? शेवटपर्यंत मॅच छान होणारी. 4च्या कव्हर मध्ये आदित्य जोशी चढाईसाठी सुरक्षा या संघाकडून. यानंतर पुढील सामना दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. सक्षम क्रीडा मंडळ मालाड, संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव. टीम कोच, टीम मॅनेजर, पहिला पुकार
खेळण्याच्या दृष्टीने आपण तयार राहायचंय. चांगली कव्हर, चांगलं ब्लॉक केलं, छान उभा राहिला, ब्लॉक केलं होतं, लक्ष होतं, कंट्रोल आणि खूप छान सपोर्ट मिळाला. नाही फसला. जेव्हा असा कसा खेळला बघा, रामने दाखवून दिलं मी असा कसा वेगळा वेगळा. काही गरज नव्हती. कोपऱ्यात जात आहे फ्लाइंग उलट्या दिशेला, सुपर टॅकलचे 2 गुण. आणि बघा जो महत्वाचा चढाईपटू त्याला उठवलं आणि स्वतः गुण देऊन बसला. याच गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या असतात. 5-3. प्रमुख रेडर आतमध्ये आलाय. अक्षय तावडे 4च्या कव्हर मध्ये. आदित्य जोशी चढाई करताना सुरक्षा क्रीडा प्रबोधिनी मालाड या संघाकडून कॉर्नर. निश्चितपणे 3 खेळाडू आपण पाहतोय, ज्यामध्ये 2 आपल्याला रेडर, 2 डिफेंडर पाहायला मिळत आहेत. थोडीशी शांत होणार आहे मॅच. मात्र शांत होता होता कधी कोणता संघ कमबॅक करेल हे सांगता होणार नाही. 5-3. बघा आला आणि तो पॉइंट घेऊन गेला. ही ओळख आहे अक्षयची. पॉइंट मिळतोय पार्ले. 5-4. एक चूक किती महागात पडू शकते. त्यामुळे तयार राहावं लागेल. बघूया अभिषेक यादव, त्याला ऍक्शन मध्ये यावं लागेल. 5च्या कव्हर मध्ये वरती अटेम्प्ट करत असताना आपण पाहिलंय. मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सदस्य मनोज मोकलसर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीनं या शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा विशाल सह्याद्री चषक 2026च्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. मनोज मोकलसर, मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सदस्य. मनोज सर, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. जे राखीव खेळाडू ते तिकडे एका लाईन मध्ये बसा आणि बाद होणारे आउट आहेत ते इथे बसा. गडी मनोजदादा चव्हाण यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. शोकतजी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप, आमचे सुशील डेकोरेटर्स यांचं हार्दिक स्वागत. सुशील डेकोरेटर्स, संदीप चव्हाण. आणि आता कॉर्नर ऍक्शन मध्ये पॉइंट पार्ले महोत्सव. सहकार सुपरस्टार सह्याद्रीनगर प्रीमियर लीग विजेता ठरले, त्यामुळे तो थोडा खुश आहे. संदीप त्याच टीमचा खेळाडू होता. अक्षय तावडे जलद गतीने, क्या बात है. अक्षयला उठवल्यानंतर अक्षयने किती पॉइंट घेतलेत बघा. 3, 4, 5, 6, 4 गुण. आणि 5 वरच गाडी थांबलेली आहे. सुरक्षा क्रीडा प्रबोधिनी मालाड. आणि आता 1ची आघाडी. अण्णा नमस्कार. 5-6 एका गुणाची आघाडी आता पार्ले महोत्सव संघाकडे. पुन्हा एकदा अक्षय तावडे, सब ज्युनियर ज्युनियर मुंबई उपनगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू. महामुंबई कबड्डी लीगचं दुसरं पर्व ज्याने निश्चितपणे गाजवलं आणि निश्चित एक अनुभव म्हणून सिनियर संघामध्ये देखील आता आपली एक वेगळी छाप मिळवणारा खेळाडू आहे. ज्या प्रकारचा चेक, ज्या प्रकारचा स्पीड. 5-6 एका गुणाची आघाडी. 3ची कव्हर बघूया.
थर्ड रेडवर ट्राय करतील का सुरक्षावाले, ज्या ठिकाणी सुपर टॅकल होऊन एक बऱ्यापैकी रेडर आतमध्ये येऊ शकतो, कारण आदित्य थोडासा लेट उठू शकतो, कारण राम आतमध्ये येऊ शकेल एक रेडर म्हणून. पुन्हा एकदा बैठी अटेम्प्ट केली होती. अभिषेक आता मात्र आपण पाहायला मिळतोय टाइम आउट. डोआ डायरेक्ट पहिला अटेम्प्ट आपण पाहिला, अशा प्रकारे या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी संधी मिळाली. 2 पॉइंट्स, महत्वाचे 2 गुण. छोटा तीर वार कर रहा है गंभीर. मॅच इज ऑन. 7-6 आणि आता एका गुणाच्या आघाडी इकडे. डू ऑर डाय थर्ड रेड. चढाईसाठी अक्षय तावडे 3च्या कव्हरमध्ये. पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले विरुद्ध, आणि आता ही कव्हर. क्या बात है, सुंदर अप्रतिम पॉइंट मिळवला. आता कंपल्सरी या ठिकाणी पॉइंट घ्यावा लागणार आहे, कारण जर अजून एका खेळाडूला उठवायचं असेल तर दोनच्या कव्हर मध्ये. आणि 2+2 4 ची संधी मिळणार. 2+2 4 पॉइंट ऑल आउट. पार्ले महोत्सव 13 8 गुण. मोठी जबाबदारी आदित्यवर राहील. आता मॅक्झिमम खेळ करावा लागेल. आणि बघा, नजर हटी दुर्घटना घटी. मी म्हणत होतो की थोडं शांत खेळावं लागेल, तेवढ्यात कव्हर यशस्वी. खूप फास्ट अँड फ्युरियस आहेत बघा. एकाच वयोगटातील आहेत, 17 18 19. आणि अभिषेक यादवला आपण पाहतोय ज्या प्रकारची त्यांची बॉडी लँग्वेज, शरीरयष्टी, देहबोली आणि कॅल्क्युलेशन कॉम्बिनेशन छान आहे. प्रशांत, अभिषेक, अक्षय.
पाहिली होती. बघा पहिल्या अटेम्प्ट नंतर त्यांनी सांगितलेलं की ते येणार, वरती येणार. चांगली कव्हर. 15-8. नंबर 15 आणि पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. जय शंभूनारायण. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाकाल. बोनस पॉइंट सुरक्षा 11-17. खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. टीम संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव, सक्षम क्रीडा मंडळ मालाड. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक. प्रथम श्रेणी पुरुष गट, दुसरा उपांत्य फेरीचा सामना, सेकंड सेमीफायनल. चांगला अटेम्प्ट. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी आपण पाहत आहोत. सातारा जिल्हा परिषद पिंपोडी बुद्रुक गट सदस्यपदी विजय झाल्याबद्दल अभिनंदन. निश्चितपणे आदरणीय सन्मान्य अमित लक्ष्मणराव चव्हाण साहेब, नवनिर्वाचित सातारा जिल्हा परिषद सदस्य पिंपोडी बुद्रुक गट. सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई तज्ञ संचालक आदरणीय मनोजी चव्हाण साहेब किंगमेकर देगावचे आमचे सुपुत्र आणि ज्या प्रकारचं प्रतियश युवा उद्योजक म्हणून ज्यांचं योगदान आहे मनोजी चव्हाण साहेब त्यांचं पुन्हा एकदा विशेष सहकार्य आभार. आज क्रिकेटच्या मैदानावर देखील आले होते तेव्हा देखील काही गोष्टी आम्ही बोललो त्यांच्याबद्दल की पुढच्या वर्षी देखील खूप काही प्लॅनिंग आम्ही करणार आहोत. जसं क्रिकेटबद्दल बोललो तिकडे तसं कबड्डीचं देखील वेगळं नियोजन इथे असणार आहे. कारण खूप वर्षानंतर पुन्हा एकदा विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. महत्वाच्या खेळाडूला टिपण्यात यश. रेडर जो कॉर्नरला होता त्याला पकड केली नाही, आउट. हाफ टाइम चेंज द कोड. गुणसंख्या 20-11. 20 गुण पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले, 11 गुण सुरक्षा क्रीडा प्रबोधिनी मालाड. बघा गुणसंख्या 5-3 होती, 5 वरून फक्त आपण पाहायला लागलो 6 गुण एक्स्ट्रा वाढले सुरक्षा संघाचे. मात्र 3 वरून जी गुणसंख्या आपण पाहिली म्हणजे जवळपास 20 म्हणजे 17 गुण मिळवले. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे अक्षय तावडे पहिला बाहेर गेला होता, तो आतमध्ये आला, त्यानंतर कमबॅक. सेकंड कॉल खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. मी विनंती करेन या ठिकाणी संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, टीम सक्षम क्रीडा मंडळ मालाड, संघर्ष क्रीडा मंडळ गोरेगाव. दुसरा पुकार, सेकंड कॉल. लियाकत मोमीन, मी भारत जगताप यांना विनंती करतोय आपण
लियाकत मोमीन साहेबांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. हाफ टाइम नंतर खेळाला सुरुवात. 20-11 बालाजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते लियाकत मोमीन साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत. उस्मान मोमीन यांचा आपण सत्कार सन्मान करत आहोत. बालाजी जगताप यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर लियाकत शौकत मोमीन साहेबांचा सत्कार आणि सन्मान. मी सुहास भोयटे साहेबांना विनंती करतोय संदीप चव्हाण यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. न महाराष्ट्र मंडळाचे पण खेळाडू आज आलेले आहेत. काल काही कारणास्तव ते नव्हते. काल त्यांचा संघ खेळला न महाराष्ट्र मंडळ बोरिवली आणि आज काही खेळाडू या ठिकाणी मॅच बघायला आलेले आहेत. न महाराष्ट्र मंडळ बोरिवली. काल केतन कळवणकर, हर्षद सावंत हे सर्व खेळाडू खेळले होते. संदीप चव्हाण, सुहास भोईटे, धन्यवाद सुशील डेकोरेटर. दोन गुण. गुणसंख्या 26-11. दुआ डायरेक्ट थर्ड रेड. बजर बज चुका है, घंटी बज चुकी है, शंखनाद हुआ है, बिगुल बजा है. पॉइंट कॉर्नर सुरक्षा. 12-26. 14 गुणांची आघाडी. टीम कोच, टीम मॅनेजर, सक्षम क्रीडा मंडळ मालाड, संघर्ष गोरेगाव. आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर दोन्ही संघाने त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शूज घालून आपण तयार राहायचं याची नोंद घ्या. सक्षम मालाड, संघर्ष गोरेगाव. डुबकी डुबकी, चकून फसून 2 गुण. अक्षय तावडे इज ऑन फायर. पॉइंट पार्ले. आणि आदित्यला पॉइंट लागल्या आणि पहिल्यांदा अक्षय तावडे बाहेर, जो मास्टर माइंड खेळाडू. आता संधी आहे कमबॅक करण्याची, ऑल आउट देण्याची. बघा या ठिकाणी 29-17 आहे. 3-2-5 आले, ऑल आउट झाला. आता 17 आणि 5 22. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. बघूया अभिषेक यादववर जबाबदारी. चढाईसाठी लेफ्ट कॉर्नर करून राईट टर्न, राईट कॉर्नर तयार. तीनची कव्हर एका बाजूला आपण पाहणार आहोत. हळूहळू शांत मॅच आपल्याला पाहायला मिळते. मात्र थर्ड रेड वर कोण खेळणार, कशा पद्धतीने सुपर टॅकलची संधी मिळणार
की ऑल आउट देणार, सर्व काही प्रोबॅबिलिटीज आहेत, संभाव्यता. अभिषेक या ठिकाणी येतोय आणि निश्चितपणे संधी होती. पुन्हा एकदा टर्न कॉर्नर. आणि आता बघूया काय घडणार. चढाईसाठी डू ऑर डाय रेट, थर्ड रेट, कंपल्सरी पॉइंटची गरज. अभिषेक तयार. आणि दोन गुड, दोन गुड. थोडासा वेट करणं गरजेचं होतं. वेट करून डॅश साठी जायचं होतं. ज्या प्रकारे डू ऑर डाय बॅक टू बॅक 5च्या कव्हर मध्ये अक्षय अजूनही बाहेर आहे. बघूया संधी मिळणार का. अक्षय पुन्हा एकदा रिवाइव्ह, जिवंत करणार का. सिंगल पॉइंट. 4ची कव्हर. अजून एक सुंदर गुण. आणि आता अक्षय तावडे आतमध्ये आलेला आहे. संधी होती ऑल आउट देण्याची, मात्र प्रमुख चढाईपटू इन. राष्ट्रीय खेळाडू या मैदानामध्ये उपस्थित, या क्रीडा नगरीमध्ये नव महाराष्ट्र संघासाठी ज्याने आपलं प्रतिनिधित्व केलं. मुंबई उपनगर जिल्हा खेळाडू, कर्णधार आणि ज्या खेळाच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत महेश डोईफुडे सर यांच्या या ठिकाणी आगमन झालेला. राष्ट्रीय खेळाडू महेश डोईफुडे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि महेश डोईफुडे सरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सदस्य मनोज मोकल सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मनोज मोकल सरांना देखील विनंती करेन आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. खेळण्याच्या दिशेने तिसरा आणि अंतिम पुकार. लास्ट अँड फायनल थर्ड कॉल, सेकंड सेमीफायनल. प्रथम श्रेणी पुरुष गट, संघर्ष क्रीडामंडळ गोरेगाव, सक्षम क्रीडामंडळ मालाड. आपणा दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी तिसरा आणि अंतिम पुकार, लास्ट अँड फायनल थर्ड कॉल. गुणसंख्या 35-18, 35 गुण. ब्लू जर्सी डार्क. आपण पाहतोय पार्ले महोत्सव. सुपर टॅकल 2 पॉइंट.
खेळाडू महेश डोईफोडे सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नव महाराष्ट्र संघ, मुंबई उपनगर, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असे राष्ट्रीय खेळाडू महेश डोईफोडे सर, आपलं हार्दिक स्वागत.